मित्रांनो, आमच्या ट्रिपची तर एकदम सुरुवात धमाकेदार झाली ती. बघितलं ना कशी नाचत चालली होती मंडळी आमचे बाचे ते सगळे. कारण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आयुष्यात एन्जॉय करायला लाजायचं नाही, कारण आयुष्य परत नाही. मग काय, याच उद्देशाने आम्ही चांगला एन्जॉय करायला सुरुवात केला. कारण ट्रिप काय पुन्हा पुन्हा नसते. आमचे लहान दाजी जरा सिरियस होते, कारण त्यांना डान्स वगैरे आवडत नाही. मोठे दाजी पण गाडी चालवता मस्तपैकी डान्स करत होते, कारण त्यांना आवड आहे. आणि कसं आहे, आमच्यात कॅमेरामॅन कोणी नसल्यामुळं सारा लोड माझ्यावर चालता. मी होतो कॅमेरामॅन, आणि मग काय, मला आता कॅमेरामॅनचं काम करावं लागतं. पण तुम्हाला माहिती आहे, पाऊस म्हणलं की सुसाट वातावरण असते, आणि आपल्याला काय दम निघतो कुठं आहे. एक हात जरी कॅमेऱ्याला गुंतला तरी एका हाताने तर आपण नाचू शकतो, एका हाताचा पुरेपूर फायदा करू शकतो. चला मग पुढं. मित्रांनो, आता सध्या आमचं चालू आहे फोटो शूटिंग, आणि बघितलं का काय धावपळ चालू आहे. दिदूताई तिकडे फोटो काढते, दाजी ते कोण येत आहेत हे बघितलं का. आणि मी मस्त वातावरणाचा आनंद घेतोय बरं का. कसं आहे, जिंदगी परत परत नाही. चला चला, रस्त्यावर जाऊ नका. अरे चला चला चला. आणि हे फायनली प्लेजर भिजलेला आहे माझा चिमिकट येऊन. अरे गारे डोंगराची हवा काय येणार राव नाद खुळा. अरे चला, तुम्हाला सांग का, फोटो काय पुरींचा संपत नाही. हे आमचं दाजी बरं का, एकदम सही आहे. मी कुणी कुठं उतरा, कुणाचा फोटो काढा, काही करा, दिले का काय पुरे अशा हाट करेल ब्लॉक खराब करतात येऊन. हा का चालल्या, पळा पळा, जागा धरायला पळा. चला चला. आता आपण आलोय कुठं, निसर्ग कसा आहे, पाऊस कसा आहे, आणि ट्रिप कशी आहे, जकास. अरे पाऊस चालू आहे आणि आम्ही तुफान मस्ती करतोय, मजा करतोय. मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचंय, तुम्ही पण यावं, जरा पैसा खर्च करा हो. कसं आहे मित्रांनो, हा निसर्ग परत नाही, आणि आयुष्य पुन्हा मिळत नाही हो. त्यामुळे एकदा येऊन ये ना, जीवनाचा आनंद घेतला पाहिजे हो. हे बघा ना राव, कसलं दाबा ते. खरं सांगू का, जीवन ह्याला म्हणतात जगणं. नाही तर रोज ते कामाची कचकच जिंदगी आहे, हे ते नको. थांबा कुठेतरी, निसर्गाच्या सानिध्यात या आणि मस्त जगा. हा यात आहे, पाऊस आहे, मस्त आरामशीर फिरतोय, मस्त रिलॅक्स, आणि भारी वाटते एकदम. बघा ना कसलंय माहोल. जिंदगी बाई. कधी येत आहे तुम्ही, लवकरच या. हा आता आम्ही सुट्टी देत नाही 8-10 दिवस. होय, गणपती बाप्पाला जातोय, घेऊया आशीर्वाद. मग काय मित्रांनो, एवढं झाल्याच्या नंतर समुद्रात गेलो मस्तपैकी. आधी समुद्राला नीट पाहिलं बरं का, कारण मित्रांनो जिथं पाणी नसतं त्याला किंमत समजते. आमच्याकडं पाणी नाही हो, एवढं समुद्राच्या लाटान ते पाहिल्या. मग काय म्हणलं, जरा पाण्यासंग खेळूया, एन्जॉय करूया. मग काय पाण्यासंग खेळलो मस्तपैकी. मग म्हणलं एवढ्या या लक्ष्मीचं दर्शन घेऊया. कसं आहे मित्रांनो, जेव्हा काही नसतं तेव्हा त्या वस्तूची, त्या पाण्याची किंमत समजत असते. मग काय म्हणलं, आपल्याला आयुष्यात शाहरुख खान होता येणार नाही, पण शाहरुख खानसारखी पोच द्यायला काय अडचणी. मग काय, याच वाक्यानंतर समुद्राविषयी काय दोन. नमस्कार मित्रांनो, आता मी सध्या समुद्राच्या किनारे आहे. मित्रांनो, खरं तर समुद्राच्या किनारे असताना खूप छान वाटते बरं का. आयुष्यात माणसाने समुद्राकडून शिकलं पाहिजे काहीतरी. म्हणजे कधीतरी अथांग होता आलं पाहिजे, कधीतरी लाटा स्वरूपात होता आलं पाहिजे, कधीतरी मंद होता आलं पाहिजे, आणि कधीतरी फास्ट वाटता आलं पाहिजे. बघा ना राव, काय माहोल आहे समुद्राच्या ठिकाणी. आता आम्ही गणपतीपुळेला आलतो. इकडे सगळ्यांचे फोटो वगैरे चालू आहे. आमच्या बहिणीबाईला तिकडे उचलून घेतोय. पण खरंच मित्रांनो, माणसाकडे थोडा पैसा वगैरे आला ना, माणूस थोडासा गर्विष्ठ बनतो. पण खरंच आज समुद्राकडून शिकलं पाहिजे बरं का. काय विचार करा ना राव, किती लोक समुद्राकडे येतात, किती जातात. पाणी वाढतं, कमी होतं, कधी लोक येणारे शिव्या देतात, म्हणजे लोक बोलले, कधी पडले, कधी याच्यात कवली म्हणून आनंद वाहतात. म्हणजे खरं तर या समुद्रातून प्रत्येक गोष्ट आहे ना शिकण्यासारखी. निसर्गात जेवढ्या गोष्टी आहेत ना, तेवढं माणसाने शिकलं पाहिजे बरं का या निसर्गावर. बघा ना किती संत गतीने या लाता येत आहेत. आमच्या दाजीचा आणि त्यांचा मस्त एन्जॉय करतात. नाही तर माणूस थोडासा पैसा आला की लगेच उतळ होतो. नमस्कार मित्रांनो, नव्याने ओळख करून द्यायची काही गरज नाही.
कारण महाराष्ट्रात नाही देशात देवस्थान गाजलेलं आहे. म्हणजे गणपतीपुळेला आलेलो आहेत आम्ही आणि हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आज काही शूटिंग करायला अलाउड नाही, पण बाप्पाच्या आशीर्वादाने आम्हाला आरती वगैरे सापडली. हे आमचं सहकुटुंब सहपरिवार इथं निवांत बसलं आहे आणि त्यांनी मागितले काय वहिनी लवकर येऊ दे म्हणून. असले तर हलकट माणसं आहेत मी म्हणून. हां, कशाला त्रास देत असते म्हणून. देवाकडे काय मागावा, वहिनी लवकर आणा म्हणून. हां, एवढी भुकेलेली तू हात खायला काय राहू देव बाप्पा यांचं काय कोण बरं काही. हां, चला तर मग शूटिंग करायला इथं अलाउड नाही, पण देव बाप्पाचा आशीर्वाद घेतला आणि प्रार्थना केली सगळ्यांचं सुखी समृद्धी आयुष्य जाऊन दे. आणि विशेष म्हणजे इथं बरेच सिनेमाचं शूटिंग वगैरे झालं आहे का नाही मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे. पण बऱ्याच दिवसापासून येण्याचा चाललो होतं, पण योगच येत नव्हता. आणि मित्रांनो, येऊची माझ्या मागं आवाज येतोय ना, इकडं सारं समुद्र आहे बरं का. हां, आणि हे गणपती बाप्पाचं मेन मुख्य मंदिर. आत दोन एंट्री आहे, विषय नाही हार्डे विषय हार्डे. आज शूटिंग करून नाही देत. ते मेन गणपती बाप्पाची LCD ना तिथं लावलेली, तिथंच मंदिर आहे. दर्शन घेऊन आलेलो आहे. फोटो वाटलेच तर मी तुम्हाला जर क्लिअर आला असेल तर टाकतो, पण रात्रीचा वेळ आहे त्यामुळे फोटो क्लिअर येतो का नाही ते बघूया. पण ह्यांचं काय चाललंय बघूया. सागरराजे काय मागितलं देवाला सांगा मला. देवाला होय, हा तुला लवकर बायको द्यावा. काय यार, तुम्ही सगळीच माझ्या लग्नाच्या मागं लागलेली इतका. आम्ही सगळ्यांनी तोच नवस केलाय बघ आता एवढ्यात. आता परत यायचं नाही तुम्ही इकडं. परत म्हणजे आता पुढच्या दुसऱ्या कोल्हापूरच्या देवीकडे आम्ही हेच नवस करणार आहे. म्हणजे तुम्हाला मनाचं चार व्हावं. म्हणजे मला तुम्हाला सुखाने जगून द्यायचं नाही म्हणायचं. तू आमची हाल बघतोय हा. म्हणजे नको व्हायला मग. शहराचं देवा. सहा व्हावं. म्हणून मी माझ्या आठ व्हावं. म्हणून मी माझ्या बहिणींना वाघिणी बनवितोय बरं का. म्हणून माझ्या बहिणींना वाघिणी बनवितोय. हा, बघितलं का काय प्रार्थना करतात राव. एखादं म्हणता येते माझ्या मेवण्याला आयुष्य सुखाचं भेटू दे, चांगलं जगू दे, दोनाचे चार हो, चाराचा आठ हो. अशी कुठली प्रार्थना असते का. सुखाचं सांगतोय आम्ही. देवा यांची प्रार्थना पुरी नको रे होऊन देऊ. प्रार्थना. हा, चांगल्या आयुष्याची ना. हां, मी यांच्या आयुष्यावर हसतो म्हणून ती माझी करते. जाऊ नये मरून दे मित्रांनो, देवचेट बघून घे. कसा आहे जेवणाचा बेत आमचा सुरमई. दीदी व्हेजिटेरियन आहे, ती नाही खात नॉनव्हेज. आणि आम्ही इकडं आजूताई खाते. इकडं आमच्या कार्तिकला झोप आलेली आहे, पण तो सुरमई खाणार आहे तो पहिल्यांदा. आणि हे दाजी सुरमई नाकवा नाही राहिले तुला तर. हे बघा एक नंबर सुरमई. एक कसं आहे नियोजन मित्रांनो. आमची दिदी इतकी हुशार आहे ना, काय करायचं त्या हुशारीचं कळतच नाही. कोकणात काजू सस्ते आहेत ना, म्हणून ती म्हणली काजू घेऊन येते मी डायरेक्ट. दिरे कसे आहेत काजू. काजू कसे आहेत 799. आणि आपल्याकडे कसे असतात. हा अरे बोल. मग काय मित्रांनो, कोकणातून निघालो, रत्नागिरीत आलो. दुसऱ्या दिवशी ठरलं की काजू घ्यायचं, कारण आपल्याकडे 2000 रुपये किलो आहेत. मग काय आमच्या बहीणबाई खूप हुशार, त्यांनी विचार केला डायरेक्ट आपण इथूनच काजू घेऊया. तर आमच्या दाजीची ना आमची मस्ती चालूच होती, कारण काही झालं तरी आमची मस्ती काही थांबत नाही. आणि कसं आहे, आम्हाला सकाळ करावा लागतो नाश्ता. आधी फोटोबा मग विठोबा, त्या म्हणीप्रमाणे मग मी नाश्ता करत होतो आणि दाजी पण करत होते. पण दाजी संग मस्ती करता करता आमचा घरगुती नाश्ता पण चालू होता. कसं आहे मित्रांनो, प्रवासात घरचं नेलेलं कधी पण चांगलं. तुम्ही पण कुठे गेलात तर घरचं आधी नेत जा बरं का. मग काय एवढं बोलता दिदी काही येत नव्हती. मग टायमिंग कसा घालवायचा, मग जरा म्हणलं दाजीची छेडछाड करूया. मग काय म्हणलं चला दाजीच्या कवर नादी लागता पुढचा प्रवास चालू करूया. मित्रांनो, मग आम्ही पन्हाळगडावरती पोहोचलो काय आतूला फिलिंगच येत होते, आम्ही कंस भाजत होतो. मित्रांनो, पुढचे व्हिडिओ नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि